आता काही मुद्दे देखील उपस्थित झाले। HSRP नंबर प्लेट याचा एक नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आला की देशात सर्वात महाग आपले या ठिकाणी आहे। खरं म्हणजे या संदर्भात आपल्यालाही कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाचे आदेश होते, त्या आदेशाप्रमाणे आपल्याला खरं म्हणजे यापूर्वीच हे करायचं होतं। शेवटी कंटेम झाला, कंटेम नंतर आपण हे केलं। यामध्ये एक हाय पॉवर कमिटी आपण तयार केली होती माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, त्यामध्ये काही सचिव होते। त्यांनी मिळून जे काही रेट्स आले होते ते निगोशिएट करून इतर राज्यांच्या रेट्सशी तुलना करून त्या संदर्भात ते रेट्स फायनल केलेले आहेत। आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवले। महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे एकत्रित केलेलं आहे। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर दुचाकीसाठी जे काही दर आले आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते 420 पासून 480 पर्यंत आहे। महाराष्ट्रामध्ये 450 आहे। 3 चाकीसाठी 450 ते 550 आहे, महाराष्ट्रात 500 आहे। 4 चाकीसाठी या ठिकाणी 800 रुपये आहे, आपले 745 आहे। जड वाहनांकरता 690 ते 800 आहे, आपले 745 आहे। हे मुद्दा मग काही राज्यांच्या रसीद घेऊन आलो आहे। म्हणजे नाही त्याची पण मागून देतो। हो साहेब, हे आता तुम्हाला मी जे भाव आणलेले आहेत हे सगळे रिसिप्ट घेऊन आलो आहे। म्हणजे जे आपल्याकडे इन्क्लूड आहे त्याचे इन्क्लुडिंग रिसिप्ट आहे। ते गुजरातचे आपल्याला देतो, आकडे काळजी करू नका। चला, काहीतरी गुजरातचं आवडलं तुम्हाला, आनंदाची गोष्ट आहे। आता समजा आपण गोव्याचा विचार केला तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय, मूळ किंमत 315 रुपये, फिटमेंट किंमत 100 रुपये, कन्व्हेन्स फी 50 रुपये, GST 83 रुपये, असं जर केलं तर त्यांची किंमत होते 548 रुपये। चंदीगडची देखील किंमत होते, मूळ किंमत 315 रुपये, त्यांची जवळपास 549 रुपये होते। आणि महाराष्ट्राची किंमत ही एकूण किंमत जर आपण बघितली तर 531 रुपये होते। त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे। आणि मग मध्ये एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 1200 ते 1300 रुपये किंमत घेतली जाते आहे अशा प्रकारचं दाखवलं। त्याच्यावर छापा पडल्यानंतर तो अधिकृत एजंट देखील नव्हता, HSRPचा डीलर देखील नव्हता, जुनी नंबर प्लेट विकणारा व्यक्ती होता। त्यानंतर आम्ही त्या वाहिनीला विनंती केली, 4 वेळा विनंती केली की हे बघा आता सत्य समोर आलेलं आहे, हे सत्य दाखवा। नाही दाखवलं, नाही दाखवलं। अजूनही तुमच्याच कंट्रोलमध्ये आहेत ना ते। त्यामुळे नक्कीच पडताळून पाहू, जरूर पाहू। माझं तर मत आहे की गुजरातच का, कुठल्याही राज्याने चांगलं केलं असेल त्याला चांगलं म्हणायचं आणि ते आपण अंगीकारायचं। त्यात आपल्याला वाईट का वाटायचं? आपण पाकिस्तानचं थोडी पाहतोय की आपल्याच देशातले राज्य आहेत। अध्यक्ष महोदय,